आज बेंबळीमध्ये हा जो उपक्रम लायन्स क्लब लातूर आणि उदयगिरी आणि नेत्र रुग्णालय उदगीर आणि बेंबळी विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा जो आपण उपक्रम ठेवलेला आहे तो अत्यंत अभिनंदनीय कौतुकास्पद आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये नेताजींनी त्यांच्या वाडवडिलांचे पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम त्यांची आठवण ठेवून केलेला आहे, सामाजिक भान ठेवून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॉक्टर भालचंद्र हे नाव आपण ऐकलं असेल. भालचंद्र सरांनी इतकं ह्या डोळ्याच्या नेत्रचिकित्सेसंदर्भात इतकं भव्य दिव्य असं कार्य करून ठेवलेलं आहे की पिढ्यानपिढ्या कितीही दिवस हे झालं तरी डॉक्टर भालचंद्र यांचं जे सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव आहे या आरोग्य क्षेत्रामध्ये आणि त्यातल्या त्यात डोळ्यांशी निगडीत आजारांमध्ये हे आपण काही झालं तरी आपण विसरू शकणार नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि जास्तीत जास्त रुग्णांना या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच त्याबरोबर ही जी नेत्रदानाची संकल्पना आहे, महाराष्ट्र शासन हे जे नेत्रदानाविषयी आपण कार्यक्रम आयोजित करतो, तर माझं जनतेला हेही आव्हान असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने नेत्रदान करावं आणि आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांनी बाकीच्या इतरांना, अंध व्यक्तींना ही जग पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आजच्या कार्यक्रमामध्ये 2 लोक इथं रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे नेत्रदानाचं. दोघांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार देखील केलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी हे नेत्रदानाचा संकल्प करावा, त्याचा फॉर्म भरून द्यावा. आपल्या इथल्या ज्या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत, माननीय सदस्य, त्यांनीसुद्धा संपूर्ण ध्येयदानाचा निश्चय करून तशा प्रकारे ते फॉर्म भरून दिलेला आहे. तर जास्तीत जास्त संख्येने अशा प्रकारचं नेत्रदान किंवा ध्येयदानाचा हे करावा आणि लायन्स क्लब लातूर, उदयगिरी नेत्र रुग्णालय यांनासुद्धा मी भविष्यात आपल्या हातून अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य घडत राहावं अशी शुभेच्छा देतो.